डिसिजन्स घेतला गेले पंचांसाठी. एक्झॅक्ट काय घडलं हाईट फॅक्टर चेक केलं जाणार आहे. दादरपाडा विपक्ष विंदणे याची मॅच मैदानामध्ये रंगली गेली आहे आणि ती मात्र गोलंदाज ज्यानं मात्र हा चेंडू नो बॉल. इट्स अ नो बॉल. निर्णयातली पारदर्शकता पुन्हा एकदा येणार पॅनल देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा नो बॉल आहे. त्यामुळे 2 धावा प्लस 1 3 धावा मिळाल्यात. पुढचा चेंडू फ्रीट असेल. आता मात्र 5 मध्ये 17 राहिल्यात. 5 मध्ये 17 राहिल्यात. यावेळचा फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे. पाहूया काय घडलं जात आहे. एक धाव पूर्ण केली. आता मात्र 4 मध्ये 16 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. निलेश पाटील ओपनिंगला आलाय, ज्याच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा आलाय. कित्येक वर्षाचा अनुभव असणाऱ्या निलेशला आता मात्र काहीतरी करावे लागेल. जिथे मात्र 4 मध्ये 16 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 4-16 16-4. विंदणे की दादरपाडा, दादरपाडा की विंदणे, महामुकाबला मैदानामध्ये रंगला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लेग स्लिपला उडाला आणि टिपलाय सुद्धा. खेळाडू क्रमांक 3 निलेश पाटील झालाय झेल बाद. आता मात्र समीकरण राहिलं 3 मध्ये 16चं. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार आला तरी मॅच बनू शकते. बघूया तसं काही घडतंय का. प्रयत्न करावे लागतील, कारण गावदेवी विंदणे संघ ज्या पद्धतीनं आजच्या रात्रीमध्ये लढलाय ना, ही मात्र त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. मग माथेर संघापासून पहिला सामना ज्या पद्धतीने त्याने जिंकला, दुसरा सामना सुद्धा त्या संघानं चांगल्या पद्धतीने जिंकला. प्रयत्न करावे लागते. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक पिचिंग केली जाते आणि आणखी एक निर्धाव चेंडू आला आहे. आता मात्र येणाऱ्या 2 मध्ये 16 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये 8 धावा जमा कराव्या लागतील. आता मात्र कठीण झालं, अवघड जागेवरचं दुखणं म्हणून म्हणावं लागेल आता मात्र या गोलंदाजाला, ज्यानं 6-21 इक्वेशन 2-16 वरती आणून ठेवलंय. नाव आहे ओमकार नरेश कोळी. जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा एज घेऊन गेला आणि आणखी एक विकेट प्राप्त केली जाते. क्या बात आहे. यस थँक्यू. यस थँक्यू. आणि मैदानामध्ये आपण पाहताय सामन्यातील औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू 16 धावांची गरज. 1 चेंडू 16 धावा, 16 धावा 1 चेंडू, असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडू लॉंग ऑन कडे चालला आणि हा मात्र एक चौकार आला आणि सामना तब्बल 12 धावांनी दादरपाडा संघ विजय होतोय. क्या बात आहे. 12 धावांनी अंतिम 3 मध्ये क्वालिफाय झाला, तो म्हणजे दादरपाडा संघ. चला लगेच पुन्हा आपण टॉस चिठ्ठ्या उडवत आहोत. चांगली फाईट देण्याचा प्रयत्न गावदेवी विंधणे संघाने केला, त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. यस थँक्यू. तर दादरपाडा आणि वहाळ या 2 संघांमध्ये चिठ्ठी उडाली जाईल. दादरपाडा आणि वहाळ या 2 संघांमध्ये चिठ्ठी उडाली जाईल. टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाले संघ.
चला आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन करूया. बँजो पथक 500 रुपयाचं बक्षीस आहे ते घेऊन जायचं आपण. त्यानंतर सुभाष पंडित यांच्या वतीनं रोहित साठी 500 रुपये आलेत, ओमकार साठी 500 आलेत आणि रोहित साठी अजित मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टीम साठी रोहन मडवी, क्रिवा स्पोर्ट्सचे ओनर रोहन मडवी यांच्या वतीनं टीम साठी 5,000चं बक्षीस आलेलं आहे. दोन चिठ्ठ्या आहेत, एकामध्ये सेमी फायनल एकामध्ये फायनल लिहिलेलं आहे. पहिला मान हा मी वाळला देतोय. चला नशिबाचा कौल आजमावला जातोय, नशिबाचा कौल आजमावला जातोय, नशिबाचा कौल आजमावला जातोय आणि फायनल मिळाली आहे. क्या बात आहे. क्रिवा स्पोर्ट्स निशांत तिलोन दादरवाडा संघ फायनल मध्ये दाखल होतोय आणि यापुढे सामन्याची आपण नाणेफेकी करूया. हेमंत कासूकर या टॉस करण्यासाठी हेमंत कासूकर येतील. तुर्बे टीम या स्पर्धेचा पहिला ऑफिशियली सेमी फायनल होईल. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत हेमंतजी कासूकर यांच्या शुभ हस्ते. तीन षटकांचा सामना होईल. क्या बात आहे. टॉस केला जातोय. हेड इज कॉल, इट इज टेल. टॉस जिंकलाय वाईल्ड संघाने. इन शॉर्ट निर्णय सांगा. बॅट फर्स्ट. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता झाल्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हे देण्यासाठी गोंधळी साहेबांना आपण विलास गोंधळी यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. आणि त्या खेळाडूचं नाव आहे श्रीनिवास मोहिते, मॅन ऑफ द मॅच. जितना मारा उतना सॉलिड मारा. 1,000चं हे बक्षीस दिलं जाते विलासजी गोंधळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी षटकारांची ज्याने हॅट्रिक सुद्धा लगावली त्याला ते बक्षीस येते. इथे रामनाथजी पंडित साहेब यांच्या वतीनं 4,000 जोरदार टाळ्या. सतीश केणी यांच्या वतीनं 3,000. त्यानंतर सुभाष पंडित यांच्या वतीनं बालकृष्ण पाटील यांच्या वतीनं 1,000. अशा प्रकारे एका षटकार हॅट्रिक साठी तब्बल 8,000 रुपयाचं बक्षीस श्रीनिवासला मिळत आहे. हे बक्षीस सतीश केडी आणि विलासजी देतील. आणि आपण जोरदार टाळ्या देऊया पुन्हा एकदा श्रीनिवास साठी. क्या बात है. जितना मारा उतना सॉलिड मारा. तसेच ओमकार कोळीसाठी एका विकेट साठी बक्षीस आहे ते घेऊन जायचं. ओमकार कोळी आणि रोहित गायकवाड. ओमकार कोळीला 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि रोहित गायकवाड साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. एक एक विकेट साठी आलेले बक्षीस. तर आपण पुन्हा एकदा जाऊया या स्पर्धेच्या औचित्यानं सेमी फायनल कडे, जिथे मात्र या स्पर्धेची पहिली ऑफिशियली सेमी फायनल होईल ती मात्र तुर्बे विपक्ष यंगस्टार वहाड या दोन संघांमध्ये. यस, अपना टीम फाइनल में गया इसलिए कामराज पुजारी इनकी तरफ से कामराज पुजारी मगदीश्वर इनकी तरफ से 1,001 रुपए का इनाम दादरबड़ा टीम के लिए है. तर थँक्यू कामराजी, आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण या स्पर्धेच्या औचित्यानं, जिथे मात्र सतीश केडी पुरस्कृत निशांत तिलोन दादरपडा आयोजित कैलासवासी विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ निशांत चषकाचं आयोजन. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अगदी शेवटच्या अंतिम
फेरीमधील ही उपांत्य फेरीची ही लढत म्हणावी लागेल, जी मात्र मैदानामध्ये लढली जाते. सेमी फायनल जी तुर्बे विपक्ष यंगस्टार वहाळ या दोन संघांमध्ये होत्या. प्रथम नाणेफेक जिंकले यंगस्टार वहाळ संघानं आणि मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला वहाळ तुर्बे संघ मैदानामध्ये उतरलाय. आणि पुन्हा एकदा मात्र जशी मॅच चालू तसा आपण आवाज ऐकूया. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया सुयोग कोळी आणि जीवन टाकी सरांचा आवाज. थँक्यू. और सब गांव का आदमी के लिए पुजारी की तरफ से और 500 रुपए का इनाम. खिला निमिष मोहिते असलम भाईंच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. निमिष असलम भाईंच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. बक्षीस आणि बक्षीस लागताना दिसत आहेत. निमिष मोहिते यांना 1000 रुपयाचं बक्षीस असलम भाईंच्या वतीनं आलंय. टीमला वेगळे हे पहिले 1000 रुपये तुमचे घ्या वैयक्तिक. हातचा सोडून पलत्याच्या मागे लागू नका. त्यानंतर पुढील बक्षीस येते. चला पुजारी यांच्या वतीनं हे बक्षीस 500 रुपयाचं ते सुद्धा घेऊन जायचं आहे. निमिष आपल्याकडेच बक्षीस घेऊन जायचं आहे. बाजा बजाने वाले को 200 बाद में पहला टीम को दे दो. चलो 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 जल्दी करो मॅच चालू करना. चला आपण मॅच कडे जाऊया. जशी मॅच चालू तसं पुन्हा एकदा आपण आवाज ऐकू. परंतु पुन्हा एकदा फर्स्ट बॉलर विकेट हॅट्रिक साठी 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजे सिद्धेश दीपक पाटील वेशवी ऑलरेडी डिपॉझिट केलेले आहेत. विकेट हॅट्रिक जर घेतली तर सिद्धेश दीपक पाटील वेशवी यांच्या वतीनं 10,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच प्रसाद सर. चला बोलूया मॅच कडे. निशान चषक 2026 ही सेमी फायनल आपण एन्जॉय करतोय. एकीकडे आहे वहाल संघ तर एकीकडे आहे तुर्बे संघ. नवी मुंबई परिसरातून आलेला हा तुर्बे संघ तर अगदी उलवे नोड मधून आलेला वहाल संघ आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर होत्याचं नव्हतं चाललंय. त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला विकेट डाऊन वहाल संघाचा. खर तर ज्या फलंदाजाकडे वहाल संघाच्या पाठीराखांची नजर लागली होती ती नजर एका क्षणात मात्र खाली झाली. प्रयास कोहली नावाचं वादळ खर तर मैदानातून बाहेर झालंय. प्रयास कोहलीचं कौतुक नक्कीच आपण करू. तत्पूर्वी कौतुक करूया गोलंदाज अजित चव्हाण या गोलंदाजाचं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अक्षरशः त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजीतील दादागिरी काय असते ना हे मात्र त्यानं दाखवून दिलाय. तुर्बे 11 संघ आपण पाहतोय. अगदी नवी मुंबई परिसरामध्येही या संघाची एक अगली वेगळी ओळख आहे आणि कित्येक वेळेला आपल्या या रायगड नगरीमध्ये येऊन उरण पनवेल परिसरामध्ये त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय अजित चव्हाण. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. इथून माझं नक्कीच वहाल संघाला पहिला हादरा बसलाय जरूर. पण नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय अगदी संघनायक सरसेनापती पुढे सरलाय घनश्याम पाटील. नन्ना मुन्ना जादूगर काय फटका सजवलाय. अगदी स्वतःला झोकून देत हा फटका सजवलाय. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर हा मात्र आलाय षटकार. घनश्याम पाटीलनं मैदानामध्ये आल्यानंतर दाखवून दिलाय मी अजून मैदानावरती आहे.
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत व्हाल संघ तुम्हाला काही टेन्शन नसेल. हे पहिल्या चेंडूचा सामना करत असताना त्यानं दाखवून दिलाय. नेक्स्ट बॉल यावेळेला कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कभी बारी मेरी तो कभी बारी तुम्हारी. कधी वार तर कधी पलटवार. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल आलाय. काय कमबॅक आहे. अगदी आपण पाहतोय या गोलंदाजानं खरं तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना नाचवलंही, परंतु घनश्यामनं त्याला अस्मानही दाखवलाय. हेही विसरून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला बहुचर्चित असलेली ही स्पर्धा निशांत चषक 2026 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय डीप मध्ये शतक लगावला गेलाय. चेंडू उचलेल फेकेल तद्वर मात्र एक सिंगल रन धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतोय 7 धावसंख्या धावपटलावरती. एक विकेट जरूर आलाय. प्रयास कोहलीला मात्र नक्कीच सस्त्यावरती बाद व्हावं लागलाय. तदनंतर मात्र डाव सावरत असताना आपण पाहतोय घनश्याम मैदानामध्ये दाखल झाला. तदनंतर स्ट्राईक एंड वरती येतोय समीर नाईक. याही फलंदाजाकडे क्षमता आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असताना कित्येक वेळेला वहाल संघासाठी तारणहार म्हणून ठरलाय.